मनोरंजन व जनतेचा आक्रोश तसेच भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत वार आरपार न्यूज नेटवर्क। नमस्कार, मी जयवंत मडांगे, वार आरपार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आज ठिकठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा शासनाच्या धोरणामुळे बंद पडत चालल्यात का तर त्या इंग्लिश मीडियम शाळा काढलेली शासनाने काढल्यामुळे मराठी मीडियम मध्ये ठीक उपाययोजना होत नाही। त्याबद्दल शिक्षणाबद्दल सरकारचं धोरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या समवेत आहेत किशोरी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख तथा त्या एक शिक्षिका आहेत कविता पडवळ। यांच्याशी आपण शिक्षणाचं धोरण सरकारचं कसं आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत। नमस्कार कविता मॅडम। नमस्कार। आपलं वार आरपार मध्ये सहर्ष स्वागत आहे। शिक्षणाचं धोरण सरकारने पदोपदी बदलायला घेतले, ठिकठिकाणी मराठी शाळा बंद पडत चालल्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रथमतः आरपार या न्यूज चॅनेलला माझ्या सर्व किशोरी विकास प्रकल्पाकडून व वसुंधरा संजीवनी मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा। अतिशय गंभीर असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि शिक्षण हे माझं आवडतं क्षेत्र आहे। सध्या आपण पाहिलं तर समाजामध्ये शिक्षण याचा अर्थच सध्या कोणाला कळत नाहीये। शिक्षण काय घ्यायचं असतं, कशासाठी घ्यायचं असतं, परंतु आता आपण सध्या पाहतोय की मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ही समस्या खूप भेडसावत आहे। ग्रामीण भागातल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, सरकारने त्यांच्यावरच घाव घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। वाड्या वस्त्यांवर जे गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत, आदिवासी मुलं जी आहेत, वीटभट्टीवर कामाला जाणाऱ्या कामगारांची जी मुलं आहेत ती या वस्ती शाळांमध्ये या झेडपीच्या शाळांमध्ये जाऊन जो आपण 14 वर्षापर्यंतचा बाल हक्क आहे शिक्षणाचा, ते अधिकाराचा ते उपयोग करून शिक्षण घेत होते, त्याच्यावरच कुठेतरी घाव घातला जात आहे। आणि सरकारने सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। आणि आपण पाहतोय की सध्याची पिढी जी आहे ती अंधानुकरण करण्याच्या पाठीमागे धावत आहे। मला असं वाटतं की मराठी शाळांमध्ये मुलांवर संस्कार केले जातात, त्यांना मूल्य शिक्षण दिलं जातं की मूल्यवर्धन म्हणजे काय असतं हे शिकवलं जातं, परंतु त्याच्यावरच कुठेतरी आता घाला घातला जातो। मॅडम, सर्वात प्रथम तुम्ही शासनाबद्दल बोलताय, शासनाने मराठी शाळांवर तो घाव घातलेला आहे, तो घाव कशा प्रकारे घातलाय? उदाहरणार्थ सगळ्यात प्रथम तर असं म्हणावं लागेल की या शिक्षणाचा उद्देश काय आहे हा प्रथमतः आपण लक्षात घेतला पाहिजे। शिक्षणाने माणूस घडतो, माणसाचं आयुष्य घडतं, परंतु सध्या 8वी पर्यंत सर्रास पास करणं म्हणजेच काय की आपली जी मुलं आहेत ती गुलामगिरीकडे आता जात आहेत। मुलांना काम मिळत नाही त्याच्यामुळे, कारण त्यांना या शालेय शिक्षणामधून जीवनासाठी जगण्यासाठी जे शिक्षण आवश्यक आहे त्याचेच धडे त्यांना दिले जात नाहीत। मला असं वाटतं की शाळेमध्ये जर व्यावसायिक शिक्षण दिलं तर त्यातून समाज चांगला घडेल, विद्यार्थी चांगले घडतील, त्यांना रोजगार मिळेल। परंतु आता जे शिक्षण दिलं जातंय ते उगीच नावापुरतं दिलं जाते, त्याचा व्यवहारिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही। आणि आता सर्रास पास केल्यामुळं काय होतंय की मुलांची बुद्धिमत्ता कुठेतरी अडकून पडते आणि बेरोजगारीचं प्रमाण असं वाढत चाललेले आहे की सगळीकडे हाहाकार आणि बोंबाबोंब झालेली आहे। इंग्लिश मीडियम आणि आपल्या शासकीय सरकारच्या शाळा यांच्यात तुम्ही कंपॅरिझन काय करू शकता? खूप छान प्रश्न आहे। मला असं वाटतं की इंग्लिश मीडियम शाळेमध्ये मुलांना घालणं हा पालकांचा एक फॅशनचा म्हणजे विचार झालेला आहे की फॅशन मानलं जातं, आणि मराठी शाळेमध्ये टाकलं तर त्यांना कुठेतरी तो कमीपणा वाटतो। याच्यामुळे काय झालेलं आहे की गावाकडचा जो सगळा ओघ आहे तो सगळा शहराकडे वाढलेला आहे। नवे तर असंही आता झालेलं आहे की मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्या बंद केल्या जात आहेत आणि इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे। पण हे कुठपर्यंत? मराठी शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही, तिथे जाऊन त्यांना व्यवस्थित शिकवलं जातं, परंतु इंग्रजी माध्यमाच्याकडे वळल्यानंतर पालकांना तिथे त्यांचं स्टेटस वाढल्यासारखं वाटतं। आणि सरकारने आता असं केलेलं आहे, मला असं वाटतं की ते
4-5 वर्षे तशा प्रकारच्या सुविधा देतील आणि एकीकडे त्या ह्या सगळ्या शाळा बंद पडल्या की पुन्हा 5 वर्षानंतर आपल्याला फी भरावी म्हणजे लागणार मग आहे. तुम्हाला असं बोलायचंय का, ज्या जिल्हा परिषदच्या सरकारी शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे हे पालक गरीब असतात, त्यांना इंग्लिश मिडियमची फी भरणं शक्य होणार नाही. आणि जे श्रीमंत पालक आहेत ते आपल्या मुलांना A1 जिल्हा परिषदेच्या काही शिक्षकांची मुलं ही गावावरून इंग्लिश मिडियमला शिकतात. याचे ज्वलंत उदाहरण आपल्याकडे आहेत. जर ज्या शाळेत विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक जातो, जिल्हा परिषदचा जो पगार घेतो, तोच जर आपल्या मुलाला आपल्या शाळेत शिकू शकत नाही, तो डायरेक्ट इंग्लिश मिडियमला टाकतो, याचा अर्थ आदिवासी गोरगरिबांची विद्यार्थी किंवा मुलं ही शिकणारच नाही. शिकतील कोण? जे आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहेत ते, त्यांनी शिक्षण घ्यायचंय का? याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप छान प्रश्न आहे, कारण ही ज्वलंत समस्या आहे की काय होतंय की आपल्याच गावातील शिक्षक सध्या शिक्षण घेऊन मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये नोकरी करत आहे, शिकवत आहे, परंतु स्वतःच्या मुलांना मात्र ICIC बोर्डला, CBSE बोर्डला, इंग्लिश मिडियमच्या स्टेट बोर्डलाही असेल अशा ठिकाणी टाकतायत. तिथे त्यांचा स्टँडर्डपणा वाढतो. गावात त्यांची नोकरी असेल तरी ते गाव सोडून, घर सोडून कुठे येतात? शहरामध्ये येतात. मग आपण इतरांच्या मुलांना जर आपण मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवतो आणि आपल्या मुलांना मात्र आपण वेगळीकडे शिकवतो, हे कुठेतरी त्याच्यामध्ये दरी निर्माण झाल्यासारखे वाटते, भेदभाव केल्यासारखं वाटतं. आपण मराठी शाळेच्या शाळांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे, कारण त्या शाळा जगल्या तर आपला गाव जगेल, आपला समाज जगेल आणि हा विचार पुढे येणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, नाहीतर सगळे फक्त पोपट पंचवीस सुरू राहणार आहे, सगळे पोपटच तयार झाले होतील. समजा मराठी मीडियमच्या मुलांनी शिक्षणच घेतलं नाही तर बेरोजगारीचं प्रमाण वाढेल की काय होईल? मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेतून आपण जे व्यक्त होतो ते इंग्रजी माध्यमातून होता येत नाही, ही पहिली समस्या आहे. किती जरी आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये जाऊन किती उच्च लेव्हलचं शिक्षण घेतलं तरी सुद्धा आपली मातृभाषा बदलणार नाही. आपली मातृभाषा मराठी आहे आणि त्या मराठीतून आपण जे कमावू ते दुसऱ्या कुठल्याच भाषेतून कमावता येणार नाही. आणि असं झालंय की आपली मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असताना घरी मराठी असतं, शाळेमध्ये इंग्रजी असतं, त्याच्यामुळे त्यांची द्विधा अवस्था होते, ना घरका ना घाटका अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते मागे पडतात, अयशस्वी होतात, पुढे जातात, परंतु ते कुठेतरी एक टप्पा असा येतो की तिथे अडखळून ते तिथेच थांबतात. मग दुसरा एक माझा प्रश्न आहे का, आत्ताच्या ह्या कालखंडामध्ये बेरोजगारीचा जो प्रमाण वाढत चाललाय तो अतिशय टक्केवारीने जास्त आहे. तर बेरोजगारी बाबत शासनाचे काय निर्णय असू शकतात? बेरोजगारी कमी करणार की बेरोजगारी वाढणार? हे असं जर होत राहिलं शाळांच्या बाबतीत तर बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत आहे आणि आपण पाहतोय की दिवसेंदिवस प्रमाण का वाढत आहे. तर मला असं वाटतं की शाळांमध्ये जर पारंपरिक शिक्षण देण्यापेक्षा जर त्यांना आपण टेक्निकल नॉलेज दिलं, व्यावसायिक शिक्षण दिलं, आता सध्या आपण पाहिलंय की AI आले, ChatGPT आले, हे जे त्यांना टेक्निकल नॉलेज आहे ते जर दिलं तर त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल, स्वतःचा व्यवसाय ते करू शकतील. एखादा लघु व्यवसायाचं त्यांना प्रशिक्षण दिलं तर अशा प्रकारे जर केलं तर बेरोजगारी वाढणार नाही. पण सध्याचं एक ज्वलंत उदाहरण मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जो संपूर्ण 8वी पर्यंत पास करण्याचा जो कायदा केलेला आहे त्याच्यामुळे झालेलं काय आहे की बेरोजगारी वाढलेली आहे. तरुण BA पर्यंत जातात परंतु त्यांच्या हातामध्ये डिग्री कुठलीच नसते, कुठलंच नॉलेज नसतं, नाही ते कुठल्या कंपनीत काम करू शकत, नाही शेतीमध्ये काम करू शकत. त्याच्यामुळे हे लोक नकळत कुठेतरी चोऱ्या माऱ्या याच्याकडे वळतायत. सध्या आपल्या शहापूर तालुक्यातीलच एका आडगाव लाह्याजवळ एक कंपनी आहे. ती कंपनी मला वाटतं जवळजवळ तिथे 450 लोक काम करत होते आणि 450 लोक काम करत असताना कुठेतरी 450 कुटुंबांचा तिथेशी पालन पोषण होत होतं. परंतु झालं काय की सध्या काही कारणास्तव किंवा सरकारने त्या कंपनीवर काहीतरी झालेलं आहे आणि ती कंपनी बंद पडल्यामुळे झालंय काय की ते सगळे कामगार बेरोजगार झालेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. अगदी रात्रीच नाही तर दिवसा ढवळ्या सुद्धा चोऱ्या होत आहेत. मग याला जबाबदार कोण?
त्यांनी जायचं कुठे, ते का चोऱ्या करतायत, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? धन्यवाद मॅडम, एकदम सुंदर अशी माहिती दिली आमच्या चॅनेलला तुम्ही. या होत्या कविता पडवळ. या एक माध्यमिकच्या शिक्षिका आहेत आणि किशोरी विकास प्रकल्पाच्या त्या प्रकल्प प्रमुख आहेत. धन्यवाद. धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. संपादक जयवंत भडांगे, कार्यकारी संपादक अशोक पडवाळ.